अकॉर्डिंग टू लिमिटेड कंपनी. परवाच्या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण भागीदारी संस्थेचे रूपांतर कंपनीमध्ये का केले जातं, व्हाय पार्टनरशिप फर्म इज कन्वर्टेड इनटू लिमिटेड कंपनी, परचेस कन्सिडरेशन आणि स्टँडर्ड एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म टू क्लोज द बुक्स ऑफ द फर्म हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्या स्टँडर्ड एंट्रीज मी पुन्हा एकदा तोंडी रिपीट करतो. प्रॉब्लेम सोडवताना या सगळ्या एंट्रीज आपल्याला यायला पाहिजे. त्यासाठी 13 एंट्रीज होत्या, म्हणजे 13 स्टेप्स. सर्व स्टेप्स प्रॉब्लेम मध्ये येते असं नाही. काल मी सांगितलं होतं, पुन्हा एक्सप्लेन करतो. फर्स्ट, असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन. स्टँडर्ड एंट्री, असेट अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. त्यामध्ये मी तुम्हाला 2 नोट सांगितल्या होत्या. इफ कॅश अँड बँक बॅलन्स इज ट्रान्सफर टू न्यू फर्म, then it should be transferred to realization account. And if cash and bank balance is not taken over by the new company, it should not be transferred to realization account. A separate cash account should be opened. If there are, दुसरी नोट सांगितली होती, if there are fictitious assets, म्हणजे बोगस असेट्स. बोगस असेट म्हणजे असे असेट की ते व्हॅल्यूलेस असतात, त्याला किंमत नसते. डेबिट बॅलन्सला, डेबिट साइडला, असेटच्या साइडला डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे लॉस. तर हे आयटम्स फिक्टिशियस असेट्स, इट शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, पहिली स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ईच असेट अकाउंट. सेकंड स्टेप, liabilities transfer to realization account. Liabilities transfer to realization account. Entry liabilities account debit to realization account. Liabilities account debit to realization account. सगळ्या liabilities ट्रान्सफर करायच्या. तिसरी स्टेप, accumulated profit transfer to partners capital in their profit sharing ratio. जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स असेल तर तो पार्टनर्सच्या मालकीचा असतो. तो पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ट्रान्सफर करायचा. एंट्री जनरल रिझर्व अकाउंट डेबिट और रिझर्व फंड अकाउंट डेबिट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. या 3 स्टेप्स झाले की आपलं बॅलन्स शीट पूर्णपणे ट्रान्सफर झालेलं संपून जाईल. त्यानंतर चौथी स्टेप, परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम न्यू कंपनी. परचेस कन्सिडरेशन नवीन कंपनीकडे येणं असल्याची एंट्री न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. परचेस कन्सिडरेशन, पुढची 5वी स्टेप, परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड फ्रॉम न्यू कंपनी. नवीन कंपनीकडनं परचेस कन्सिडरेशनची रक्कम मिळायची एंट्री. परचेस कन्सिडरेशनची रक्कम ज्या स्वरूपात दिली त्याला डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. उदाहरणार्थ त्यांनी रोख दिली असेल तर कॅश अकाउंट डेबिट. शेअर्स स्वतःचे दिले असतील भागीदारी संस्थेला तर शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट. डिबेंचर दिले असतील, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. टू न्यू कंपनी अकाउंट. तिन्ही दिलं असेल तर तिन्ही स्वरूपाची येईल. कॅश अकाउंट डेबिट, शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. या 5 स्टेप्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये घ्याव्याच लागतात. त्यानंतर काल तुम्हाला सांगितलं होतं पुढचे जे 5 स्टेप्स आहेत ते ऍडजस्टमेंट आहेत. मग त्या ऍडजस्टमेंट मधल्या प्रॉब्लेम मध्ये असतील किंवा नसतील. त्यामध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन एक्सपेन्सेस, पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यानंतर सेल ऑफ असेट, सेल ऑफ असेट नॉट टेकन बाय न्यू कंपनी नॉट बाय पार्टनर. जर एखादा असेट नवीन कंपनीने घेतलं असेल आणि पार्टनरने घेतलं असेल तर ते मार्केटमध्ये विकायचं. त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट.
जर एखादी लायबिलिटी पार्टनरनी घेतली असेल, जर एखादी लायबिलिटी पार्टनरनी घेतली असेल तर एंट्री होईल लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच पद्धतीने जर एखादा असेट पार्टनरनी घेतला असेल, जर एखादा असेट पार्टनरनी घेतला असेल तर एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल कमी होईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट. आणि 5 नंबर ऍडजस्टमेंट पैकी जर एखादी लायबिलिटी पार्टनरनी घेतलेली नसेल आणि नवीन कंपनीने पण घेतली नसेल, इट शुड बी पेड बाय द फर्म, ते भागीदारी संस्थेने द्यावं लागते. एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. जे पहिल्या 5 स्टेप्स कंपल्सरी घ्यावं लागतात, नंतरच्या 5 स्टेप्स ऍडजस्टमेंट आहेत, त्यापैकी 1 विचारतील, 2 विचारतील, 3 विचारतील, 4 किंवा 5 विचार कसंही होईल किंवा विचारणं सुद्धा नाही. त्यानंतर स्टेप पुढच्या 3 स्टेप्स त्या कंपल्सरी आहेत. फॉर क्लोजिंग रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशन क्लोज केल्यानंतर रिअलायझेशन अकाउंट वरती प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल, प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल. इफ देयर इज प्रॉफिट, एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इफ देयर इज लॉस, दोन्हीपैकी एक असेल, दोन्ही एकापेक्षा येणार नाही. इफ देयर इज लॉस, एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. 12 नंबर नवीन कंपनीकडून जे शेअर्स फर्मला मिळाले त्या शेअरचं वाटप करायचं पार्टनर्स मध्ये इन देअर फायनल कॅपिटल रेशो. डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स रिसिव्ड फ्रॉम न्यू कंपनी अमंग द पार्टनर्स इन देअर फायनल कॅपिटल रेशो. फायनल कॅपिटल रेशो मध्येच करायचं, पण परीक्षेमध्ये जर स्पेसिफिकली आपल्याला सांगितलं असेल प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये करा तरच प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये करायचं. आणि लास्ट स्टेप सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल, शेअर ट्रान्सफर केल्याची एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. आणि लास्ट सेटलमेंट ऑफ पार्टनर्स क्लेम, काही पार्टनर्सचे पैसे त्यांच्याकडून येणं असेल तर वसूल करायचे आणि काही पार्टनरचे देणं असेल तर देऊन टाकायचं. जर पार्टनरकडनं पैसे वसूल करावं लागले, कसं करावं लागेल तर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, करावं लागले तर एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर पार्टनर्सला परत करायचे असतील तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि ह्या स्टेप्स घेतल्यानंतर भागीदारी संस्थेचं बुक्स पूर्ण बंद होतील, भागीदारी संस्थेचं विसर्जन झालं असेल. अशा पद्धतीने कालची स्टँडर्ड एंट्रीज स्टेप्स मी रिव्हिजन घेतलेली आहे. आणि आता पहिला प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला समजण्यासाठी आपण सुरू करू. मग कन्व्हर्शन वरती जर प्रॉब्लेम विचारला तर जनरली आपल्याला प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स असं सांगतात. मग त्यावेळेस हे अकाउंट ओपन करायचं रिअलायझेशन अकाउंट, देन न्यू कंपनी अकाउंट, नवीन कंपनीचं अकाउंट. त्यानंतर नवीन कंपनीकडनं जे काय आलंय इन द फॉर्म ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, त्याचं अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंट. एवढे 5 अकाउंट आपल्याला या टॉपिक मध्ये ओपन करावे लागतात. मग आता पहिला प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सोडू. हा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक उदाहरण आहे आणि जसं आपण प्रॅक्टिस करू तसं तयार पॉइंट्स वाढत जातात, बाकी काही होत नाही. प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमची थिअरीची स्टँडर्ड एंट्रीज मी पीडीएफ सर्वांना दिलेली आहे. त्याशिवाय आपल्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ थिअरीची स्टँडर्ड एंट्रीज आणि प्रॉब्लेम्स याची पीडीएफ आहे. सर्वांनी तिथून पीडीएफ डाउनलोड करून घेऊन प्रत्यक्ष प्रॉब्लेम अभ्यास करताना किंवा युट्यूब बघताना किंवा नंतर सोडवताना
प्रत्यक्ष डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून रेफरन्स घ्यावा, म्हणजेच समजायला सोपं जाईल. मग आता ए अँड बी वेर पार्टनर्स इन ए फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. ए आणि बी दोन पार्टनर आहेत, त्यांचा रेशो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:1. द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 वॉज ॲज अंडर. आता आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. कॅपिटल बॅलन्स आपण पार्टनरच्या कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. कॅपिटल बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ए 4 लाख आणि बी 2 लाख. ए 4 लाख 2 लाख. पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर आपले स्टेप्स सुरू करायचे. फर्स्ट स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बॅलन्स शीट मध्ये किती ट्रान्सफर करायचं. एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ईच असेट अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशनच्या डेबिटला बॅलन्स शीट वरून टू प्लांट अँड मशिनरी. टू प्लांट अँड मशिनरी 3 लाख. लँड अँड बिल्डिंग टू लँड अँड बिल्डिंग 1,50,000. स्टॉक टू स्टॉक 1 लाख. डेटर्स टू डेटर्स 1,40,000. पुढचा आयटम आहे कॅश. कॅशच्या बाबतीत काळजी घ्यायचं. जर नवीन कंपनीने कॅश घेतली असेल तर रिअलायझेशनला ट्रान्सफर करायचं. घेतली नसेल तर रिअलायझेशन ट्रान्सफर न करता कॅश अकाउंटला घ्यायचं. परंतु इथं आपल्याला काय दिलेलं आहे. On 1st April, the Lucky Limited took over assets and liabilities of the firm for ₹7,50,000. लकी लिमिटेडनी असेट्स अँड लायबिलिटीज सगळे घेतले, म्हणजे कॅश सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे कॅश ट्रान्सफर करायचं टू कॅश. टू कॅश 10,000. अशा पद्धतीने असेट ट्रान्सफर झाले पहिली स्टेप. त्यानंतर लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन. आपली स्टँडर्ड एंट्री आहे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता इथे लायबिलिटी सनरी क्रेडिटर्स, त्यामुळे एंट्री होईल सनरी क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सनरी क्रेडिटर्स 1 लाख. बाय सनरी क्रेडिटर्स 1 लाख. त्यानंतर तिसरी स्टेप आपली आहे. जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल, म्हणजे जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड किंवा आहे, तर पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग ट्रान्सफर करायचं. इथं काय नाहीये, त्यामुळे ती स्टेप येणार नाही. जे आहे तेवढंच घ्यायचं, आपल्याला माहिती दिलेली. म्हणजे फर्स्ट स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन, सेकंड स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन, थर्ड स्टेप नाही. ह्या स्टेप्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपलं बॅलन्स शीट सगळं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे पीसी. ऑन 1st April, the Lucky Limited took over the assets and liabilities of the firm for ₹7,50,000 payable in its shares of ₹100 each. Lucky Limited ने ए आणि बी चा बिझनेस म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज घेतले 7,50,000. म्हणजे डायरेक्ट आपली रक्कम दिली, म्हणजे लमसम मेथड. पीसी करण्याचे जे 3 मेथड काल मी तुम्हाला सांगितल्या होत्या. 1 नंबर लमसम मेथड, 2 नंबर नेट असेट मेथड, 3 नंबर नेट पेमेंट मेथड. त्यामध्ये पहिली मेथड
लमसम मिळतात. त्यामुळे पीसीची रक्कम 7,50,000. पीसी ड्यू ची एंट्री करायची. पहिल्यांदा पीसी नवीन कंपनीला पीसी येणार आहे. पीसी ड्यू ची एंट्री न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन स्टँडर्ड एंट्री झाली. आता इथे नवीन कंपनीचं नाव आहे लकी लिमिटेड. त्यामुळे एंट्री होईल लकी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. लकी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. लकी लिमिटेड अकाउंट डेबिट म्हणून लकी लिमिटेडच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 7,50,000 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लकी लिमिटेड अकाउंट 7,50,000. तुमच्या माहितीसाठी पीसी. त्यानंतर पीसी रिसिव्ड परचेस कन्सिडरेशन ॲडिशनरी. आता यांनी काय दिले आपल्याला 7,50,000 इथं सांगितले त्यांनी पेबल इन इट शेअर्स ऑफ ₹100 इच. हे 7,50,000 लकी लिमिटेडनी एबी फर्मला शेअरच्या स्वरूपात दिले आणि एका शेअरची किंमत आहे ₹100. म्हणजेच 7,50,000 भागिले 100 म्हणजे 7,500 शेअर दिले. कोण दिले? लकी लिमिटेडनी भागीदारी संस्थेला. त्यामुळे हे शेअरच्या स्वरूपात आल्यामुळे पीसी रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ शेअर्स. त्यामुळे एंट्री आहे डेबिट वर कम्स इन नुसार शेअर्स कम्स इन. शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट डेबिट. शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट डेबिट टू कुणाकडे आलेले लकी लिमिटेड टू लकी लिमिटेड. त्यामुळे शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंटच्या डेबिटला टू लकी लिमिटेड अकाउंट 7,50,000 आणि लकी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट 7,50,000. या स्टेप्स घेतल्या. पहिली असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन, दुसरी लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन, तिसरी अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ती नाही. चौथी पीसी ड्यू फ्रॉम लकी लिमिटेड आणि पाचवी पीसी रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ शेअर्स फ्रॉम लकी लिमिटेड. या 5 स्टेप्स कंपल्सरी घ्याव्या लागतात. पुढचे जे 5 ऍडजस्टमेंट आहेत त्यापैकी इथं आपल्याला काही दिलेलं नाही. ऍडजस्टमेंट कुठलीही नाही त्या प्रॉब्लेम मध्ये. समजण्यासाठी सोपा प्रॉब्लेम घेतलाय. त्यानंतर फर्स्ट क्लोज रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशन मध्ये प्रॉफिट किंवा लॉस येईल. क्रेडिट साईडचे टोटल रिअलायझेशन अकाउंट 8,50,000. क्रेडिट साईडचे टोटल 8,50,000. डेबिट 8,50,000. आता रिअलायझेशन अकाउंट मध्ये क्रेडिट साईड जास्त आहे त्यामुळे डेबिट साईडला जो फिगर येईल तो प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. तो प्रॉफिट ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिटला टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ए आणि बी. प्रॉफिट आहे 1,50,000. जो मधला पडतो तो प्रॉफिट 1,50,000. तो पार्टनर्स मध्ये वाटायचा 4:1 म्हणजे ए ला मिळेल 1,20,000 आणि बी 30,000. बी 30,000. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. प्रॉफिट ऑन रिअलायझेशन 1,00,000
30,000. जे प्रॉफिट ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर झाला. त्यानंतर शेअर्स डिस्ट्रीब्युशन करायचं. इट शुड डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर्स इन देअर फायनल कॅपिटल रेशो. इन देअर फायनल कॅपिटल रेशो. परीक्षेत जर प्रॉफिट अँड लॉस रेशो मध्ये वाटा म्हणलं तरच करायचं, नाही तर फायनल कॅपिटल रेशो. मग आता फायनल कॅपिटल काढायचं. तर फायनल कॅपिटल रेशो, फायनल कॅपिटल रेशो ए बी. त्यांचं अकाउंट बघितल्यानंतर आपल्याला त्यांचं फायनल कॅपिटल ओपनिंग बॅलन्स 4 लाख, रिअलायझेशन प्रॉपर्टी 1,20,000, म्हणजे ए चं फायनल कॅपिटल 5,20,000. आणि बी चं फायनल कॅपिटल 2,30,000. 2,30,000. फायनल कॅपिटल बॅलन्स काढताना क्रेडिटची टोटल घ्यायचं, त्यामधून डेबिट काय असेल तर वजा करायचं. इथं काहीच नाहीये. फायनल कॅपिटल आलं 5,20,000, 2,30,000, म्हणजे रेशो आला 52:23. रेशो आला 52:23. या रेशोमध्ये या शेअरचं वाटप करायचं. या रेशोमध्ये या शेअरचं वाटप करायचं. मग आता 52 आणि 23 म्हणजे 75. या प्रमाणात जर आपण शेअर्स वाटले, या रेशोमध्येच वाटले तर हे शेअर्स पार्टनर्सला मिळतील. आणि शेअर्स वाटप केल्यामुळं पार्टनर्सला शेअर मिळाल्यामुळे पार्टनरचं कॅपिटल कमी होईल आणि शेअर्स फर्मकडून जातील. त्यामुळं पार्टनरचं कॅपिटल कमी झालं. मग स्टँडर्ड एंट्री आपले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. ही स्टँडर्ड एंट्री आपली. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. इथे एंट्री होईल एच कॅपिटल अकाउंट डेबिट, बीच कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन लकी लिमिटेड. टू शेअर्स इन लकी लिमिटेड. शेअर्स इन लकी लिमिटेड क्रेडिटला बाय एच कॅपिटल अकाउंट आणि बाय बीच कॅपिटल अकाउंट. बाय बीच कॅपिटल अकाउंट. आणि ह्या रेशोमध्ये वाटल्यानंतर ए ला मिळतील 5,20,000 चे शेअर्स आणि बी ला मिळतील 2,30,000 चे शेअर्स. 2,30,000 शेअर्स. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 2 शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट. 2 शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट. ए 5,20,000, बी 2,30,000. 2,30,000. तर रिअलायझेशन अकाउंट क्लोज झालं. लकी लिमिटेड अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट विल गेट क्लोज. लकी लिमिटेडची टोटल 7,50,000. टोटल 7,50,000. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट विल गेट क्लोज. बोथ साइड टोटल 7,50,000. 7,50,000. त्यानंतर लास्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल क्लोज करायचं आणि त्यांच्या खात्याला जर बॅलन्स असेल, कोणाकडे कमी पडत असेल तर पैसे मागवायचे आणि कोणाला जर जास्त असतील तर पैसे त्यांचे देऊन टाकायचे. त्याला म्हणतात सेटलमेंट ऑफ कॅपिटल. आता इथं काय करावं लागतं बघू, सेटलमेंट होत आहे का. ए क्रेडिटची टोटल 5,20,000, डेबिटची टोटल 5,20,000. त्यामुळं एला काही द्यायची गरज नाही किंवा एकडे काय मागवायची गरज नाही. पूर्ण अकाउंट त्याचे 5,20,000 देणं होतं. कॅपिटल 4 लाख आणि 1,20,000 प्रॉफिट.
त्याला 5,20,000चे शेअर दिले, त्यामुळे सेटलमेंट झालेलं आहे. बी 2,30,000, डेबिटला 2,30,000. बीच सुद्धा सेटलमेंट झालंय. बीच भागीदारी संस्थेने दिलं होतं 2,30,000, त्याला शेअर दिले 2,30,000चे, त्यामुळे त्यांचे कॅपिटल अकाउंट क्लोज झाले. अशा रीतीने कन्व्हर्शनचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवावा लागतो. परत एकदा सांगतो. पहिली स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला असेट ट्रान्सफर करायचे बॅलन्स शीट वरून. दुसरी स्टेप लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय लायबिलिटीज ट्रान्सफर करायचे. तिसरी स्टेप अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. या प्रॉब्लेम मध्ये नाहीये, असेल तर पार्टनर्स कॅपिटलला जाईल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. चौथी स्टेप पीसी ड्यू, नवीन कंपनीकडे येणं आहे त्याची एंट्री पास करायची. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. न्यू कंपनी अकाउंटच्या डेबिट साइडला, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. पीसी रिसिव्ड, ज्या स्वरूपात पीसी आला त्याला डेबिट. स्टँडर्ड एंट्री, जर रोख आला तर कॅश अकाउंट डेबिट. फक्त शेअर्स आले, शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट. फक्त डिबेंचर्स आले, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. आता या प्रॉब्लेम मध्ये फक्त शेअर्स आले, त्यामुळे शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट डेबिट टू लकी लिमिटेड अकाउंट. शेअर्स इन लकी लिमिटेडच्या डेबिटला टू लकी लिमिटेड अकाउंट 7,50,000. लकी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट 7,50,000. या 5 स्टेप्स कंपल्सरी सगळ्या प्रॉब्लेम घ्यावा लागतात. बाकीचे 5 मधल्या स्टेप्स होत्या त्या ऍडजस्टमेंट इथे एकही नाही. त्यानंतर क्लोज रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट वरती प्रॉफिट किंवा लॉस मिळेल. या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ए 1,20,000 इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. बी 30,000 आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात तुम्हाला समन्ससाठी दिले प्रॉफिट ऑन रिअलायझेशन 1,20,000 30,000. त्यानंतर जे शेअर्स आहेत नवीन कंपनीकडून ते पार्टनर्स मध्ये वाटप करायचे इन देअर फायनल कॅपिटल रेशिओ. द शेअर्स रिसिव्ड फ्रॉम न्यू कंपनी शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर फायनल कॅपिटल रेशिओ. फायनल कॅपिटल रेशिओ पहिला काढायचा. फायनल कॅपिटल रेशिओ काढताना पार्टनरचे फायनल बॅलन्स घ्यायचे, कॅपिटल बॅलन्स. क्रेडिट साइडचे आयटम घ्यायचे, त्यातून डेबिट वजा करायचे. वी गेट फायनल कॅपिटल रेशिओ. आणि त्या रेशो मध्ये हे नवीन कंपनीकडे आले शेअर्स वाटायचे. रेशो आला फायनल कॅपिटल 52:23. शेअर्स आले 7,50,000. त्याचं वाटप केलं. वाटप केल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल कमी होईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. इथं एच कॅपिटल अकाउंट डेबिट 5,20,000. बीच कॅपिटल अकाउंट डेबिट 2,30,000 टू शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट. आणि कॅपिटलच्या डेबिटला टू शेअर्स इन लकी लिमिटेड अकाउंट. ए 5,20,000, बी 2,30,000. आणि हे झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल सेटलमेंट करायची. इथं कुठलंही देणं घेणं नसल्यामुळे पार्टनर्स अकाउंट सेटल झालेले आहेत. या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा. आज मुद्दा मी सिंपल प्रॉब्लेम घेतलाय. याची आपण जितकी प्रॅक्टिस कराल तितकं हा टॉपिक अंडरस्टँडिंग होईल. प्रॅक्टिस शिवाय काहीच होणार नाही. जितकी प्रॅक्टिस जास्त तितकं आपल्याला टॉपिक अंडरस्टँडिंग जास्त. ओके, किती वेळ झाला?